आज सासूचे 13वे होते. सून कल्पना आता पाहुण्यांमध्ये खोटे अश्रू वाहून थकली होती. एक नणंद सोडली तर बाकीचे सर्व पाहुणे गेले होते. आता ती वाट पाहत होती तिच्या सासूबाईंनी मागे सोडलेल्या संपत्तीची. त्यांच्या कपाटाच्या किल्लीची माहिती फक्त नणंद रेवाला होती. तिने सर्वांसमोर कपाट उघडलं. समोर लॉकरची चावी आणि अजून एक चिठ्ठी पडून होती. मुलीने तिच्या आईने लिहिलेली चिठ्ठी वाचली. त्याप्रमाणे आईचे दागिने तिच्या एकुलत्या एक नातीला आणि मुलीला दिले. रोख रकमेवर मुलाचा हक्क होता. त्यांचे सर्व नवीन जुने कपडे गरीब महिलांना वाटण्यात यावे असा उल्लेख होता. तेथे एक सीलबंद पाकिट होतं ज्यावर पिन केलेल्या कागदावर लिहिलं होतं, हे पाकिट सुनेसाठी आहे, पण ती तिच्या मुलाच्या म्हणजेच माझा नातू रोहितच्या लग्नाच्या 1 वर्षानंतरच ते उघडू शकेल. माझ्या शेवटच्या इच्छेनुसार तोपर्यंत मग ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले जाईल. मुलाने पाकिट बँकेच्या लॉकरमध्ये ठेवून दिले. दिवस जात राहिले. 6 महिन्याने रोहितचे लग्न झाले. एंगेजमेंट आधीच झाली होती. श्रुती घरी येताच कल्पनाला थोडासा दिलासा वाटला. आता तिने फक्त पती आणि तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. ती तिच्या सुनेला प्रत्येक मुद्द्यांवर सूचना द्यायची, पण श्रुती तिचे म्हणणे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देई. सासूने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला उलट उत्तर देई. हळूहळू तिने सासूला स्वयंपाकघरातून बरखास्त केले. वेळ जात राहिली आणि कल्पनाने परिस्थितीशी तडजोड केली. तर जुन्या एकत्रित कुटुंबाचा काळ राहिला नाही, जेव्हा सासू सुनेवर वर्चस्व गाजवत असे. आजच्या सुना सासूला ती चांगली असण्याची संधी देत नाहीत. उलट असं वातावरणही निर्माण करतात की ती वाईट कशी होऊ शकते आणि संधी मिळताच ती तिच्या पतीसह दुसऱ्या जागी पळ काढते. गेल्या शतकातील इतिहासाची ती पाने जेव्हा सासू सुनेवर वर्चस्व गाजवायची, आजच्या पिढीतील सुनांनी त्यांना फाडून फेकून दिले आहे. सासू किती शिकलेली आणि समजूतदार असली तरी पण सुनेला स्वतंत्र राहणे पाहिजे आणि त्यासाठी त्या प्रयत्नशील असतात आणि सासूचे नाव कुटुंबाच्या यादीतून मिटवायचे असतं. सासू सुनीता एक सुशिक्षित विचारांची होती आणि त्यांना त्यांच्या जुन्या विचारांच्या सासूबाईंकडून झालेला सासूरवास विसरून कल्पनाला सर्व प्रकारच्या सुख सुविधा, सहकार्य आणि सासूची माया देऊन सासूच्या नावावरील अशुभ डागांना पुसून नवा इतिहास घडवायचा होता. पण कल्पना आपल्या सासूबाईंना क्षणभरही सुखी ठेवू शकली नाही आणि आज तिला आपल्या सासूची खूप आठवण येत होती. तेव्हाच अचानक कॅलेंडरवर तिची नजर गेली. या 2 दिवसांनी मुलगा आणि सुनेच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. 1 वर्ष पूर्ण झाले होते. 3ऱ्या दिवशी ती स्वतः बँकेत गेली आणि तिच्या नावाचे पाकिट लॉकरमधून काढले आणि आणले. सासूने तिला काय दिले असेल अशी मनात उलथापालथ होत होती. मुलगा आणि सून इकडे तिकडे होताच ते पाकिट तिने उघडले. सर्वसाधारण डझनभर घडी घातलेले जुने रुमाल आणि दुसरे पाकिटही होते. बघता बघता तिच्या डोळ्यांनी प्रश्न निर्माण केला. त्याच वेळी तिने पिन केलेल्या कागदावर लिहिलेले शब्द वाचायला सुरुवात केली. सुनबाई, हे ते रुमाल आहेत ज्याने मी माझ्या मुलाच्या लग्नाच्या 1 वर्षानंतर माझ्या मृत्यूपर्यंत माझे अश्रू पुसले होते. हे वाचून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रडत रडत तिने दुसरे पाकिट उघडले. त्यात तितकेच नवीन रुमाल होते आणि तसाच कागद त्याला चिटकवला होता. तिला अचानक सासूच्या आवाजाचा भास झाला. सुनबाई, तू रडतेस ना? हे रुमाल तुला तुझे अश्रू पुसण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत उपयोगी पडतील. आणि तिने एक रुमाल घेऊन आपले अश्रू पुसले. जर सासू आणि सुनेच्या नात्यावरील हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि असेच छान छान नात्यांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.